मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी थोडी माघार घेतल्याचं चित्र असतानाच आता 100% काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये आता वादाची चिन्ह निर्माण झालेली आहेत। पण तरीही हा वाद शरद पवार यांची संख्याबळाची भूमिका मिटवेल का हा खरा प्रश्न आहे। पाहूयात। कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो। मला खात्री आहे 100% खात्री आहे मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे। त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतोय। बाळासाहेब थोरात यांच्या या 100% वाल्या डायलॉगनं काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कदाचित 200% दुणावला असणार। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह 50% खालावलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असा ठाकरेंचा वैयक्तिक आग्रह होता। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा। संजय राऊतांनी तर उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती कधीच विराजमानही केलंय। आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे। ही एकजूट अशीच ठेवा। आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे। मात्र राऊतांच्या भाषणाला आणि उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी कधी सिरियसली घेतलंच नाही। अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्नही पडेनासं झालं। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत। महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही। जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ताही माझ्याकडेच आहे। आणि आता तर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री बनणं ही भूतकाळातली गरज होती अशी भाषा संजय राऊतांनी सुरू केली आहे। 10 जागा कमी द्या पण मुख्यमंत्री पद आम्हाला हवंय असं आपल्या पक्षाचं भूमिका आहे। काही जागा कमी अच्छा, ज्यांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले? उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत ही या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती, हे लक्षात घ्या। महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाचं स्थान हे नेहमीच बदलत राहिलंय। शिंदेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्यापूर्वी शिवसेना ही महाविकास आघाडीमधल्या मोठ्या भावाच्या पाटावरती विराजमान होती। नथिंग इज परमनंट हा राजकारणाचा नियम आहे। लोकसभेमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता। आकड्यांचा हा निकष लावत काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा अप्रत्यक्ष दावा करत आली आहे। त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापेक्षा संख्याबळ मिळवण्याला जास्त महत्त्व दिलंय। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा किंवा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा जाहीर करण्याचा आग्रह हा जास्त ताणणं संयुक्तिक नसल्याची जाणीव ठाकरेंच्या शिवसेनेला झाली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।